चला तर मंडळी, आज आपण संध्याच किचनमध्ये नवरात्र स्पेशल खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पारंपरिक कडकण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। मी संध्याच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी इथे 1 कप मैदा, हाफ कप गव्हाचं पीठ गाळून घेतलं आहे। पाव कप रवा आणि 1 चमचा मीठ घालून एकत्र करून घ्या। नंतर 2 टेबलस्पून कडकड तेलाचं मोहन घालून पिठाला चांगलं चोळून घ्या। पिठाचा हातात घेतल्यावर गोळा झाला पाहिजे। एका वाटीत पाव कप साखर घ्या आणि त्यामध्ये पाव कप दूध घालून साखर विरघळेपर्यंत मिक्स करा। मैद्यात 1 टीस्पून भरून विलायची पावडर आणि दुधाचं मिश्रण घालून त्याचा डो बनवून घ्या। डो चांगला मळून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा। नंतर त्याचे निंबा इतकाले गोळे करून पातळ लाटून घ्या। कडकण्या ह्या नवरात्रात संपूर्ण महाराष्ट्रात केल्या जातात। कुणी साखरेच्या तर कुणी गुळाच्या बनवतात। सर्व कडकण्या लाटून घ्या। नंतर त्याला एका झाकणाच्या साहाय्याने एकसारखं कापून घ्या। सर्व कडकण्यांना काट्याच्या चमच्याने टोचे मारून घ्या, कारण त्या तळल्यानंतर मस्त कडकडीत होतात। तेलामध्ये 1 चिमूट मीठ टाकून घ्या, म्हणजे कडकण्या जास्त तेल पीत नाही। कडकडीत तेलामध्ये सर्व कडकण्या गुलाबी रंगावर तळून घ्या। ह्या पातळ लाटल्यामुळे पटकन तळल्या जातात। अशी प्रथा आहे की नवरात्रामध्ये देवीला नैवेद्य म्हणून कडकण्या बनवल्या जातात। अशा पद्धतीने जर तुम्ही कडकण्या बनवल्या तर त्या अजिबातच तेलकट होत नाही आणि चिवट होत नाही। तुम्ही तयार कडकण्या ह्या 1 महिनाभर डब्यामध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवल्या तर त्या तशाच राहतात। अगदी सर्वांनाच ह्या कडकण्या खूप आवडतात। ह्या कडकण्या अगदी खरपूस आणि एकदम झकास लागतात। मी ते सर्व कडकण्या अगदी गुलाबी रंगावर तळून घेतले आहे। आपली खमंग खुशखुशीत कडकणी तयार आहे। खूप झकास लागतात। तुम्ही पण एकदा करून बघा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये कळवा। देवीच्या 7व्या माळेच्या फुलोऱ्यासाठी ही कडकणी बनवली जाते। हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। जिभेवर ठेवणारी आणि पटकन वितळणारी ही कडकणी तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।